धन्यवाद मोहन भोईर. मित्रांनो, स्पर्धेचा आजचा लगातार दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधली दुसरी लढत आपण पाहतो. अष्टविनायक ठाकूरपाडा जय बजरंग कारिवली या दोन संघांमध्ये सर्व क्रीडा रसिक, सर्व खेळाडू उपस्थित व्यासपीठावर, सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर टेलिव्हिजन सेटवरून तसेच यूट्यूब वरून जे क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये रवाना होताना पंच तानाजी पाटील आणि पंच गोरखनाथ पाटील अतिशय क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. प्रिन्स मूवीज, रवी गुलवी, संपूर्ण टेक्निकल टीम यांच्या वतीनं हा क्रिकेटचा बिग इव्हेंट आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. बंदऱ्या मारुती स्पोर्ट्स काल्हेर आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2018. जय बजरंग कारिवली या संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. विक्रम नाईक आणि केवल नाईक यांनी बेस्ट कॉम्प्लिमेंट दिलेत. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मित्रांनो, आपण पाहतोय क्रिकेट 7 अक्षरांनी नाव बनलेलं आहे. सी फॉर कॉन्स्ट्रिब्युशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेलिजन्स, सी फॉर कंट्रोल, के फॉर नॉलेज, ई फॉर एनर्जी आणि टी फॉर टेम्परामेंट. राकेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, याच मैदानावर काही दिवसांच्या अंतरामध्ये जी स्पर्धा झाली, सन्माननीय जयवंत पाटील चषक 2018चा बिग शो, चॅम्पियन संघ ठरला होता केवनी स्पोर्ट्स केवनी आणि रनर्स टीम राहिली होती आपल्या होम ग्राउंडवर बंदऱ्या मारुती काल्हेर. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते जय बजरंग कारिवली या संघाची. टाल्यांच्या गजरामध्ये सुजित आणि जयेश ही स्ट्रायकर जोडी. पहिल्या षटकासाठी अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचा गोलंदाज पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज ऋषभ. संघाचा संघ नायक आहे. चालू सामन्यातील विजय संघ आणि साई स्पोर्ट्स कारभाव असा सामना रंगणार आहे. या सामन्यानंतर फर्स्ट डिलिव्हरी टू गो ऋषभ. फुलटॉस चेंडू स्लॅश केलेला चेंडूला क्षेत्ररक्षक 3-3 पाठलाग करतायत. टिपिकल स्ट्रोक इनफिल्डच्या वरून 4 धावांसाठी चौकार.
शैलेश नाईक आणि योगेश नाईक यांनी जय बजरंग कारिवली संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपलं हार्दिक स्वागत आहे. योगेश नाईक, लैलेश नाईक. पहिल्या चेंडूवर दणदणीत चौकार पेश केलेला आहे. तो फलंदाज जयेश याने अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाचं वैयक्तिक खातं खोलतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज ऋषभ. पुढे येऊन फ्रंट फूट वरून चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. सॉफ्ट डिसमिसल. खेळी संपुष्टात येते फलंदाज जयेशची. पाहू शकता पुढे फ्रंटफूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. कमिट झाला होता अगोदरच. महेश ठाकरे याने कुठल्याही प्रकारची चूक केली नव्हती. अप्रतिम झेल टिपलॅक. अतिशय सुंदर प्रक्षेपण आपण पाहू शकता प्रिन्स मूवीज द्वारा. पहिला फलंदाज बाद होते 4 धावांवर. जय बजरंग कारिवली संघाला पहिला मोठा धक्का बसतोय. महेश येतोय नवीन फलंदाज. पहिली सफलता मिळून देते आपल्या गोलंदाज ऋषभ. संघाचा संघनायक आहे. राईट आर्मवर द विकेट. यांनी मात्र एक संधी होती गडी बाद करण्याची. लॉंग स्टॉप सीमारेषेकडे चेंडू जातोय. नाही रोखू शकत हा चौकार. तू एक वीरा आई जगदंबा, तू रेणुका माझी, तू अंबा, तू भवानी शिवरायांची आई, भवानी शिवरायांची. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता जागेवरूनच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटची वरची कडा घेतली होती आणि चेंडू गेला होता लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकारनीशी धावसंख्या वाढते 8. सुजित याने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलेलं आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ऋषभ. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. फुटवर्कचा वापर बघायला मिळाला नाही फटक्यामागे. निर्धाव चेंडूची समाप्ती. कमबॅक करतोय गोलंदाज ऋषभ. धावफलकावर धावा कायम आहेत. बिन 1 बाद 8. अतिशय अप्रतिम चेंडू. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाज सुजित याने. डोळे बंद करून आपण स्वप्न पाहू शकता. मोठा फटका खेळू शकत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावफलकावर धावा कायम आहेत 8. चेंडूला ड्राईव्ह केलेल्या. क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये चेंडूला अडवते. फक्त 1 धाव पूर्ण केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत 1 बाद 9. मित्रांनो आपण अतिशय भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय. क्रिकेट फेस्टिवल बंदरे मारुती क्रीडा नगरी मध्ये आपण पाहतोय. बंदरे मारुती स्पोर्ट्स कॉलेज आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2018 चा बिग इव्हेंट. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघूया दुसरे षटक कोण घेऊन येते ते बघायचंय. कालचा दिवस आपण बघितला. जय बजरंग गोरसे संघाने 3 लढते जिंकून 4थ्या फेरीमध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे. काल मात्र एक षटकारांची एकमेव हॅट्रिक पूर्ण केली होती. ती वीरेन स्पोर्ट्स ठाकूरपाडा संघाचा संघनायक राहुल याने. चौकार किंवा विकेटची हॅट्रिक आतापर्यंत कुठल्याही
खेळाडूला पूर्ण करता येईल नाही. आजच्या दिवसामध्ये हा चमत्कार एखाद दुसरा खेळाडू करतोय की नाही बघायचा आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रुपेश निकनेम चिमू. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज सुजित खेळतोय 5 धावांवर बाद झालेला फलंदाज जयेश एक चौकारणीशी बाद झाला होता 4 धावांवर. रुपेश चेंडूला पुल केलेला आहे. पॉवरफुल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाते. षटकार. पाहू शकता फुल अँड पॉवरफुल हँडसमली स्ट्रोक. व्हेरी नाईस स्ट्रोक बघितला. सुजित याच्या बॅट मधून निघालेला पॉवरफुल स्ट्रोक. षटकार. षटकारांनी धावसंख्या वाढते 15. रुपेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये लॉप केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेल टिपते. वेल जज कॅच महेश ठाकरे. दुसऱ्या विकेटचं पतन. गावाची सावली माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावली. अप्रतिम झेल टिपल्या महेश ठाकरे याने लॉंग ऑन सीमारेश्वर धावता झेल टिपल्या. कॅचेस विनिंग मॅचेस. दुसऱ्या विकेटचं पतन. मयूर साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा खेळाडू आहे आणि त्यांनी महेश ठाकरे याच्यासाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट्स हार्दिक शुभेच्छा दिल्यात. आपलं हार्दिक स्वागत आहे मयूर. दुसऱ्या विकेटचं पतन. धावफलकावर धावा कायम आहेत 15. कांबेगावचे नितीश हजारे यांनी देखील या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चेंडूला ड्राईव्ह केले. हँडसमली स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेपावते. सागर चेंडूला अडवते. फेक करते. 2 धावा पूर्ण करते महेश. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला. फेक केले होते. गुड थ्रो. धावसंख्या 2 ने वाढते 17. 17. लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रुपेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. राईट आर्म वर द विकेट. पलटीट. चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फक्त 1 धाव मिळते महेश याला. धावसंख्या 1 ने हलूच पुढे सरकते 18. पाहतोय टेनिस क्रिकेट मध्ये देखील खेळाडू पलटीट खेळताना, स्कूपचे फटके खेळताना पाहतोय, रिव्हर्स स्विच हिट खेळताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज रुपेश सामना करण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाज सचिन. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. डाव्या इष्टांच्या बाहेर. पंच तानाजी पाटील यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. दिशाहीन चेंडू. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 19. सचिन हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे जय बजरंग कारिवली या संघाचा. रुपेश लाफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, मात्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा मिलाप झाला नव्हता. 6 बीट झाला होता. यष्टीरक्षक किरण चेंडूला अडवतोय, फेक करतोय. कुठल्या प्रकारे धावणे निर्धाव चेंडूची समाप्ती.
चेंडूला ऑफिस टॉस ड्राईव्ह केलेला व्हीच्या शेप मध्ये चेंडू लॉंग ऑन सीमारेषवर जातोय. क्षेत्ररक्षक झेपावतोय महेश, चांगली क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एक धाव मिळते ती सचिन याला. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धाव आहेत 20. मेलबॉर्न टेस्ट मध्ये आतापर्यंत भारताची स्थिती आहे 5 बाद 423 धावा. भारतीय संघ भक्कम स्थितीमध्ये आहे. तिसरा टेस्ट सामना सुरू आहे मेन इन ब्ल्यू आणि कांगारू यांच्यामध्ये. यतीश तिसऱ्या षटकासाठी येतोय. सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज सचिन. यतीश बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज सचिन. चेंडूला पुल केलेला आहे. पॉवरफुल नाही मात्र अप्रतिम झेल टिपते. बाद होते फलंदाज सचिन. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या गो बोलल्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या गो बोलल्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी महिला लागली डोलायला. जावा लागली डोलायला. जावा नवीन पोपट हा लागला मिठ बोलायला. तिसरा फलंदाज बाद होतोय जय बजरंग कारिवली संघाचा. धाव फलकावर धावा स्थिर आहेत 20. युवा सेना भिवंडी तालुका सचिव ग्रामीण राजू पाटील कारिवली अँड वैभव पाटील करण यांच्याकडून या स्पर्धेला तसेच जय बजरंग कारिवली संघाला त्यांनी बेस्ट कॉम्प्लिमेंट दिले. आपलं हार्दिक स्वागत आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्कचा वापर बघायला मिळाला नाही आणि बाकीचं काम यष्टीरक्षक किरण ठाकरे चौक बजावतोय. धाव फलकावर धावा कायम आहेत 3 बाद 20. तिसरी षटक मार्गस्थ यतीश. चेंडूला शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या बॅट जाऊ तसे येत नाही. चेंडू अडवला जाते आउटफील्ड मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने हळूच पुढे सरकते 21. चांगली गोलंदाजी करते यतीश तिसऱ्या षटकामध्ये. धावांवर अंकुश ठेवलेला आहे. फलंदाजांना मोठा फटका खेळण्यासाठी मुभा दिलेली नाही. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, लेंथ, लाईन आणि वेग यतीश द्वारा गोलंदाजी बघायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा खर्च केले होते ऋषभ याने. रुपेश याने धावा खर्च केले होते 11 आणि यतीश चांगली गोलंदाजी हाताळते आपल्या संघासाठी. यतीश स्विच हिट स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या गो बोलल्याला आता मी मानलं. धावसंख्या वाढते 25.
पप्या याच्या बॅट मधून चौकार आला होता आणि चौकारणीशी पप्या याने खातं खोललेलं आहे. यतीश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा मिलाप होत नाही. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आणि अपघात होण्याची शक्यता. धावचिच्चरपणे खेळी संपुष्टात येते महेश याची. लवेश नवीन फलंदाज बाद होतोय. फलंदाज धावचिच्चरपणे खेळी संपुष्टात आली ती महेश याची. महेश वैयक्तिक 3 धावांवर बाद झालेला आहे आणि सांघिक धावफलकावर धावा आहेत 25. यतीश चांगली गोलंदाजी करते. अचूक टप्पा, लेंथ, लाईन आणि वेग बघायला मिळतो गोलंदाजाकडून. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. पहिली धाव पूर्ण करते. डीप मिडॉनला क्षेत्ररक्षक महेश दक्ष आहे. चपल रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत 27. करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर 9.00 या गतीने धावा जमा करतोय जय बजरंग कारिवली हा संघ. शेवटचा अंतिम षटक आहे. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानामध्ये. प्रेक्षकांच्या माहितीकरिता चालू सामना आपण पाहतोय अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जय बजरंग कारिवली या 2 संघांमध्ये ही लढत सुरू आहे. पहिला सामना झाला होता गावदेवी ओवली आणि साई स्पोर्ट्स खारबाव या 2 संघांमध्ये. गावदेवी ओवली संघाला पराभूत करून साई स्पोर्ट्स खारबाव हा संघ विजयी झाला होता. विजयी सलामी दिली होती खारबाव या संघाने. आणि दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे बंदऱ्या मारुती स्पोर्ट्स काल्हेर संघाच्या वतीनं. महेश शेवटचा अंतिम षटक घेऊन येते. सर्वात एक्सपिरियन्स प्लेयर आहे अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचा महेश ठाकरे. खूप क्रिकेट भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर आउट ऑफ भिवंडी मध्ये जाऊन जबरदस्त खेळी साकारलेली आहे महेश याने. प्रोफेशनल खेळाडू आहे महेश ठाकरे. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज लवेश. नॉन स्ट्राइक एंडला पप्या. महेश ठाकरे राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. शेवटचं अंतिम 4थं षटक मार्गस्थ. फुलटॉस चेंडू हवेमध्ये झेल सुटतोय. फाईन लेगला एक संधी होती लवेशाला बाद करण्याची. झेल सुटलेला जमिनीला दान झालेला आहे. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते 28. पुन्हा एकदा महेश ठाकरे बॉलिंग मार्क वर राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज पप्या. तो खेळतोय वैयक्तिक 1 चौकारांशी 6 धावांवर. एक सन्मानजनक धावसंख्या जर उभारायची असेल तर मात्र
ह्या 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धाव जमा कराव्या लागतील. चेंडूला ड्राईव्ह केलेला आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. यतीश गचाल क्षेत्ररक्षण करतोय. खराब क्षेत्ररक्षण फ्लॉपी वर्क आणि त्यावर 2 धावा पूर्ण करतोय पप्या. धावसंख्या 2 ने वाढते 29. 30 धावा आपण पाहतो. पुन्हा एकदा महेश राईट आर्म मोहर द विकेट. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर चेंडू आपण बघितला. डिफेन्सिव्ह रित्या खेळला होता. लोअर हँडल बॉटम पुश फक्त टर्न केला होता चेंडूला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते 32. महेश ठाकरे बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज पप्या. चेंडूला ऑन द अप खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी धाव घेताना फलंदाज धावची पंचांचा काय इशारा ते बघायचा आहे. नाबाद घोषित केलेल्या पंचांनी. धावसंख्या 1 ने आलोच पुढे सरकते 33. अजून पहिल्या डावातील 2 चेंडू शेष आहेत. त्याने बघूया 2 चेंडूंवर लवेश नाईक स्ट्राईक वर आहे. चांगली गोलंदाजी महेश याची. स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी. फुलटॉस चेंडू हवेमध्ये मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर तोलून मापून मारलेला षटकार. अतिशय अप्रतिम फटका बघितला आपण. फुलटॉस चेंडू जैसी गेंद वैसी नसीहत. त्याने चेंडूला भिरकावून दिला होता मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या वाढते 39. चांगला आकार येतोय धावसंख्येला. पुन्हा एकदा महेश बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह रॉकेट स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकार. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला. जय बजरंग कारिवली या संघाने 45 धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्याने जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. पाहू शकता आपण मान्यवर कक्ष दाखवलं जाते. मान्यवरांमध्ये आपण पाहू शकता नंदन पाटील, अतुल, त्याचबरोबर सुनील आणि इतर मान्यवरांना आपण पाहू शकता सामन्याचा आनंद घेताना. सामन्यामध्ये काय प्रत्यक्ष घडामोडी होतील याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होणार आहेत माझे सहकारी समालोचक, माझे मित्र आहेत मोहन भोईर. हॅलो. हॅलो.
पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये सस्नेह स्वागत. क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो मित्र आपण पाहतोय बंदऱ्यामध्ये कल्लेर आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2018 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत आपण दोन यजमान संघामधून पाहतोय. अष्टविनायक ठाकूरपडा विपक्ष जय बजरंग कारिवली. कारिवली संघ प्रथम फलंदाजी करतो. 4 षटकांची अंती धावसंख्या होती ती 45. विजयाचं लक्ष्य आहे ते 46 धावांचं. एक चांगलं आव्हान आहे, चांगलं लक्ष्य. वेलकम प्रशांत पाटील, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. परशु पाटील वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचं. तालुका क्रिकेटमध्ये फोकसमॅन उत्तम क्रिकेटर आहेत आणि सध्या जय बजरंग कारिवली संघाचे खंदे समर्थक म्हणून या ठिकाणी उपस्थित. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. महेंद्र पाटील यांना पुन्हा एकदा विनंतीशील आयोजकांच्या आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचं आहे. महेंद्र पाटील साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचे सर्व आहेत आणि तालुका क्रिकेटमधले एक नामांकित खेळाडू आणि तालुक्यातील एक नामांकित फोकसमॅन. चार षटकांच्या ती मित्र धावसंख्या होती ती 45 आणि विजयाचं लक्ष्य ते 46 धावांचं. कारिवली संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. कारिवली संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो. पंच रवानवतात पंत बाला इकारे आणि तानाजी पाटील. निश्चितच तानाजी पाटील या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त उत्तम कामगिरी सुस्वारी गोरख पाटील गेलेले आहेत. गोरख पाटील एमसीचे पंच आहेत. मित्र निश्चित आपण जो सामना पाहतो दोन यजमान संघामधून उत्कृष्ट कामगिरी या सामन्यामध्ये आपण पाहतोय. कारिवली या संघाचे कारिवली संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. बेस्ट कॉम्प्लिमेंट्स आपण पाहतोय. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कारिवली सन्माननीय देवराजी नाईक साहेब, देवराज कचर नाईक साहेब या स्पर्धेला आणि विशेष करून त्यांच्या संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद देवराज दादा, आपलं मनापासून कौतुक असेल. यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता आपलं पुनश्च एकदा मी मनापासून कौतुक करतोय. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. पुन्हा मित्र आपण मैदानाकडे जातो. विजयासाठी लक्ष्य आहे ते 46 धावांचं. पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय. सुरुवात होती सलामी गोलंदाज महेश. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकात आलतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती यतीश आणि नॉन स्ट्राईकसाठी शैलेश. विजयाचं लक्ष्य 46 धावांचं आहे. प्रतिषटकाचा विचार केला तर 11.50 ची सरासरी आहे. एक चांगलं आव्हान आहे. निश्चितच हा सामना अतिशय रंगतदार आणि चुरशीचा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन्ही नामांकित संघ बलाढ्य संघ लढवया संघ. वेलकम महेंद्र पाटील साई स्पोर्ट्स खारबाव या संघाच्या सर्व आमचे परममित्र तालुक्यातील एक फोकसमॅन या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत असेल. महेश पंच डेड बॉलचा इशारा करत आपल्या फॉलोमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चुकतोय. महेश कुठल्या प्रकारची फेक नाही. पुन्हा एकदा सज्ज होतो. मार्ग तो पंचरकडे गाठ घेतोय. लॉंग रन अप. महेश वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकात पंचरकडे गाठ घेतो. राईट ओव्हरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय यतेश आणि पहिला चेंडू थोडासा इनसाइड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बघूया एक्झॅक्ट काय करताय. निश्चितच
पहिला चेंडू आपण पाहिला डिफेन्सिव्ह फटका निश्चित इनसाइड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. 38चं जे सर्कल आहे क्षेत्रक्षण डोक्यावरून चेंडू थोडासा बऱ्याच काळामध्ये हवेमध्ये आपण पाहिला होता. लँडिंग चेंडू झाला होता. क्षेत्रक्षण अतिशय जबरदस्त प्रयत्न केला होता, मात्र चेंडू बीट करतो. क्षेत्रक्षण चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय चौकारासाठी. या चौकारानं अकाउंट ओपन होतंय. यतीश याचं अकाउंट ओपन होतंय अष्टविनायक ठाकूरपडा या संघाचं. पुन्हा एकदा गोलंदाज गुणच्या मार्गावर बोल्यावर पंचरकडे गाड घेतो, रायटमोरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो यतीश. हलक्यात बॅट मागतं चेंडू थोडंसं पुश केलं होतं. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केला. एक्झिट बघूया काय करतं बाट. कॅच सोडला जातोय, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. ललेश याच्याकडनं झेल सुटला जातो. उत्तम फलंदाजी आपण निश्चित पाहिली होती ललेशची, मात्र एक निराश कामगिरी. क्रॉस द लाईन चेंडूला थोडंसं फोर्स केलं होतं. चेंडू मिड विकेट रिजनमध्ये ट्रॅव्हल झाला होता, लँडिंग झाला होता. क्षेत्रक्षण चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. झेल सोडतो, जीवदान देत आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. कॅच विन द मॅच, घ्या कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण क्रिकेटमध्ये असतं. या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं आणि ह्याच दरम्यान 2 धावा अर्जित केल्या जातात. सामना विजयासाठी तुमचं क्षेत्रक्षण निश्चितच. चेंडूला पुन्हा एकदा फोर्स काढण्याचा प्रयत्न. चेंडू कुठं लिमिंग एज घेऊन त्यांच्या थर्ड मॅनला चेंडू जातोय. 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला फर्स्ट गलीमध्ये कलेक्ट केलं जातं. फक्त एकदा वर्जित करण्याची संधी. धावसंख्या वाढते ती 7. पुन्हा एकदा गोलंदाज महेश. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी येते शैलेश याला. सुंदर पेक, अतिशय अप्रतिम जोडे, एक्सप्रेस डिलिव्हरी, अतिशय उत्तम चेंडूची पेक आपण पाहिली. परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज. दक्ष होता इष्टरक्षक सुजित. विजयासाठी मित्र आपण पहिले 46 धावांचं लक्ष. पहिल्या षटकाला आरंभ, प्रारंभ, सुरुवात, आगास आहे आणि संघाची धावसंख्या बिनबाद 7. पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बोल्यावर पंचरकडे गाड घेतो, रायटमोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती शैलेश याला. यानंतर जो सामना असेल साई स्पोर्ट्स विपक्ष चालू सामन्यातील विजेता संघ. सुंदर फेक, अतिशय अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिलीत. थोडासा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. बीट झाला होता फलंदाज, बीट झाला होता इष्टरक्षक, मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या अस्थिर आहे ती फक्त आणि फक्त 7. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलाय. बघूया एक्झॅक्ट काय करतं क्षेत्ररक्षक पप्प्या. कुठल्या प्रकारची चूक नाहीये. अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट करतो आणि पहिला फलंदाज अष्टविनायक ठाकूर संघाचा शैलेश याला मैदान सोडावं लागतं. आपण पाहू शकता खाडीचे गावामध्ये न बाग काही लाविला गुलाबाचा. खाडीचे गावामध्ये न बाग काही लाविला. कशा प्रकारे झेल कलेक्ट केला गेला होता. चेंडूला थोडंसं क्रॉस द लाईन खेळून काढलं होतं. प्लेसमेंट ठिकाणी चेंडू मिड विकेट रिजनमध्ये ट्रॅव्हल झाला होता. अतिशय चांगलं उत्कृष्ट झेल पप्प्याद्वारा आपण पाहिलं होतं. योगेश मडवी, जयेश नाईक, दशरथ म्हात्रे आणि ललेश नाईक या सर्वांच्या वतीनं कारिवली संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. विशेष करून विद्यमान सरपंच, प्रथम नागरिक ग्रामपंचायत कारिवली आदरणीय देवराजजी नाईक
ही या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात आणि विशेष करून त्यांच्या संघाला त्यांच्याकडून ऑल दी बेस्ट केलं जातं. कारिवली संघाला त्यानंतर पाचगाव शांतता कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सोजन पाटील हेही या स्पर्धेला आणि विशेष करून कारिवली संघाला त्यांच्याकडून ऑल दी बेस्ट केले जाते. सोजन दिवेकर पाचगाव शांतता कमिटीचे विद्यमान अध्यक्ष ते या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद सर्वांचं मनापासून कौतुक. युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी संत सुरुवात, खराब सुरुवात, निगडी सुरुवात, अष्टविनायक ठाकूर संघाची उत्तम सुरुवात म्हणजे उत्तम गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये महेश याची फक्त आणि फक्त 7 धावा. एक आघाडीचा फलंदाज बाद झाला होता शैलेश. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, सुरुवात होते, आगास होते आणि गोलंदाजी सांभाळतोय संघातील सर्वात महत्वाचा स्ट्रायकर गोलंदाज पंकज. सुंदर फेक, अतिशय अप्रतिम चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू होता, बीट झाला होता फलंदाज, बीट झाला होता यष्टीरक्षक. मात्र कुठल्या प्रकारची धाम नाही, धावसंख्या स्थिर आहे ती 7. विजयाचं लक्ष मित्र आपण पाहिलं तब्बल 46 धावांचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 7 धावा. अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुंदर फेक, अतिशय अप्रतिम चेंडू, अतिशय अप्रतिम चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, उत्तम चेंडूची फेक झाली होती. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे. अष्टविनायक ठाकूरपडा विपक्ष जय भजन कारविली या यजमान दोन संघामधून आपण सामना पाहतो. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला जातो. बिडापुरून चेंडू लॉंग ऑन, बिडापुरून चेंडू लॉंग ऑफला जातोय. फक्त आणि फक्त 1 धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी येते अतिशयाला. अतिशय वैयक्तिक 7 या धावसंख्या खेळतो. संघाची धावसंख्या येते 8. 1 बाद 8. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोल्यावर पंचरकडे गाठ घेतोय. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला जाता. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 1 धाव. चेंडू लॉंगॉनला जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं. फक्त 1 धाव. सुजाता स्पोर्ट पिंपलास आणि गावदी वडगर, त्यानंतर जय बोलणं सरवली विपक्ष आईदेवी बोडोनवगर आज होणारे सामने असतील. मात्र ह्यानंतरची जी लढत असेल ती साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष विजेता संघ. क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेला आपण पाहतोय. बंदऱ्यावरती काल्ले आयोजित सरपंच चषक उपसरपंच चषक 2018. पंकज या ठिकाणी मात्र चेंडूला अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला. अतिशय उत्कृष्ट फटका. स्लो अँड लो फुटा चेंडू सुंदररित्या बेरकावून दिलं जातं. चेंडू मिडविकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो, लँडिंग होतोय. सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार आपण पाहू शकता. रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडूला फोर्स केलं होतं. खराब चेंडू, उत्तम फटका. अतिशय दमदार फटका. या 6 धावेने संघात धावसंख्या होती 14. धावसंख्या 15 होते. सोसवारी धावसंख्या होती ती 15. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. धावसंख्या ती 15. 1 बाद 15. विजयाचं लक्ष्य ते 46 धावांचं. तेरा चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. अष्टविनायक ठाकूरपडा संघाला सामना जिंकायचा असेल तर अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट. आता मात्र सुंदर पेक, अतिशय प्रतिम चेंडू, वेगवान चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, बीट होतोय फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ती 15.
आता 12 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांची गरज आहे. प्रति षटकाचा विचार केला तर 15.50 ची सरासरी आहे. आस्किंग रन रेट आता चित्र वाढलेलं आहे. 12 चेंडू 31 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1/15. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं आणि गोलंदाजी दोरा सांभाळतोय मोहित. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घालतो मोहित. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं गोलंदाजी सांभाळतोय मोहित. आता मात्र सुंदर फेक होते. अतिशय अप्रतिम चेंडू. थोडासा फोर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू कुठे बॅटची कडी घेऊन त्यांच्या मागे उत्तमरित्या चेंडू गॅदर केला जातोय. फलंदाज बाद होतोय. यतीश दुसरा फलंदाज बाद होतोय यतीश. नेक्स्ट फलंदाज जातोय सागर. पहिल्या ब्रेक थ्रू प्राप्त करतो गोलंदाज मोहित. अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक होते. एक्सप्रेस डिलिव्हरी होती. उत्तम चेंडूची फेक झाली होती. चेंडू कुठेतरी चेंडण्याचा प्रयत्न करत होता फलंदाजाने. चेंडू बॅटची कडी घेऊन त्यांच्या मागे उत्तमरित्या गॅदर केला जातो. कलेक्ट केला जातो. आघाडीचा फलंदाज यतीश बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज संघाचा संगणक सागर. आता मात्र निश्चितच थोडासा दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. स्वेर मारा झाला तो ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकवून करताय. अवांतर धाव. या अवांतर धावाने अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची धावसंख्या 16. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ एक उत्तम कामगिरी करतोय तालुका क्रिकेटमध्ये. या स्पर्धेसाठी मात्र त्यांना ऑल दी बेस्ट आलेले पोटिवल्या संघाचे नामांकित खेळाडू कबीर ठाकरे, गणेश ठाकरे, मधुकर ठाकरे, दत्ताजी तरे आणि ऑल ठाकरे. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. व्हॅरिएशन व्यवस्थित झालं नव्हतं चेंडूने बॅटमध्ये. चेंडू शॉर्ट मिड विकेटला जातोय. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या होती ती 17. चला वेळेच्या संदर्भात थोडस दोन्ही संघ आम्हाला सहकार्य करा. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचाकडे गाड घेतो. लॉंग रन अप
आता मात्र स्ट्राईक रोडकडे संधी येते महेश याला. अतिशय सुंदर पेक, अतिशय सुंदर पेक, एक्सप्रेस डिलिव्हरी. वॉन केलं जातं गोलंदाजाला. बॉन्स चेंडू आपण पाहिला, पडल्यानंतर थोडंसं उस्ती केलेला चेंडू आणि बॅट पडीमध्ये संपर्क झाला नव्हता. पंचांकडे थोडंसं वॉन केलं जातं गोलंदाजाला. तिसऱ्या षटकाला परंबे धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या फक्त आणि फक्त 17. विजयाचं लक्ष्य मित्र आपण पाहिलं 46 धावांचा. पुन्हा एकदा गोलंदाज मोहित, लॉंग रन अप, पंचांकडे गाडी घेतो, रॅटामोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतोय महेश. स्लो ऑन डिलिव्हरी, लो फुलटा चेंडू, एक्झिट काय करतोय बघूया. वाटा कॅच, निश्चितच मैदान सोडावं लागेल. पप्प्या खारीक दुसरा झेल कलेक्ट करतो या ठिकाणी. महेश याची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते आणि नेक्स्ट फलंदाज अष्टविनायक ठाकूर संघाचा रोशन. विजयासाठी मित्र अजून 29 धावांची गरज, 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामन्यावर थोडीशी पकड मजबूत आहे ती कारविली या संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गा बोलर पंचाकडे गाठ घेतोय मोहित. एक लॉंग रनअप, उत्तम गोलंदाजी, पंचाकडे गाठ घेतो, रॅटमोरचा मारा करतो, स्ट्राईक रोडकडे संधी ती सागर याला. संघाचा संगणक 8 चेंडू आणि 29 धावांची गरज. सुंदर फेक म्हणता येणार नाही, ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, पंच वाईटची खून करताय, कमांतर धाव, धावसंख्या वाढते 18. आज होणाऱ्या सामन्यांची गती पुढील प्रमाणे असेल. सुजाता पिंपलास विपक्ष गावदेवी वडगार, त्यानंतर जय बोलण्या सरवळी पाडा विपक्ष गावदेवी वडूनवगर. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसं ड्राईव्ह केलं जात आहे आणि निश्चितच अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यानंतर जो सामना असेल तो विजेता संघ आणि अष्टविनायक ठाकूरपडा, तो साई स्पोर्ट्स कारभार आणि अतिशय उत्कृष्ट फटका, प्रेक्षणीय फटका मात्र निश्चित मिसफील केलं होतं. खराब क्षेत्ररक्षण निश्चितच संघासाठी हानिकारक आहे. असं क्षेत्ररक्षण चेंडूला ड्राईव्ह केलं होतं, फक्त एक धावडी 3 धावा अर्जित केल्या जातात, त्याचं कारण आपण पाहिलं होतं. या ठिकाणी स्लो वन लो फुलटा चेंडू, बघूया एक्झिट काय घडतं. वाटा कॅच, प्लेसमेंट टिक नव्हती, चेंडू वाडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला होता, लँडिंग झाला होता. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर कशा प्रकारे झेल कलेक्ट केला जातोय. धावसंख्या होती ती 22. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती ती 22. शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावर 6 चेंडू आणि 24 धावाचं एक समीकरण. प्रत्येक चेंडू मागे चौकाराचं कॅल्क्युलेशन, प्रत्येक चेंडू मागे एक 4 धाब्यांचं कॅल्क्युलेशन आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावर आहे आणि संघाची सर्वात सिनियर प्लेअर अनुभवी असा गोलंदाज आपण पाहतोय संदीप.
मित्र कालच्या स्पर्धेमध्ये जय बजरंग गोरसाई बी या संघातील पवन फास्टेस्ट अर्धशतक ज्याने केलं होतं. फक्त 10 चेंडूमध्ये 50 धावा अर्जित केली होत्या. 14 चेंडूमध्ये 65 धावा फास्टेस्ट केली होती. पवन याने अति उत्कृष्ट केली पाहिली होती काल. संदीप बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलोथ्रूमध्ये मात्र चेंडूला कलेक्ट करता येत नाही. चेंडू मिडऑफला जातोय. फक्त 1 धाव. आता मात्र कुठंतरी थोडंसं पराभवाच्या छायेत आपण पाहतोय अष्टविनायक ठाकरपडा संघाला. विजयाचं जे लक्ष्य आहे ते 46 धावांचं होतं. आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये आपण खेळ पाहतोय. 5 चेंडू आणि 23 धावा. मात्र एक टॉप ऑर्डर जे फलंदाज आहेत ते कुठंतरी तंबूच्या आश्रयाला आहेत. मधल्या फळीतील खेळाडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा संदीप रायटमोरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलाय. बघूया एक्झिट काय करतं पप्प्या. बडा कॅच. स्पर्धेतला तिसरा झेल कलेक्ट करतोय पप्प्या. साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष चालू सामन्यातील विजेता संघ असा सामना या पुढील असेल. त्या अनुषंगाने साई स्पोर्ट्सच्या संघाचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे. 4 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज आहे. संदीप बघूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक अतिशय चांगला प्रयत्न अपार्स उत्तम होतं. बऱ्याच काल चेंडू आपण लँडिंग झालेला पहिला हवेमध्ये पाहिलं होता. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंग लेग रिजमध्ये ट्रॅव्हल झाला होता. सीमारेषेकडं बऱ्याच काळ मिड विकेटचा क्षेत्ररक्षक किंवा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. झेल घेण्याचा प्रयत्न अतिशय चांगला होता. मात्र क्षेत्ररक्षक आणि झेल यामध्ये संपर्क 2 धावा पूर्ण झालेले आहेत. 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. जवळजवळ पराभवाच्या खायेमध्ये आपण पाहतोय. अष्टविनायक ठाकरपडा विजयाच्या उंबड्यावर जय बजरंग कारविली. डिफेन्सिव्ह फटका सन्मान केला जातो चेंडूचा. जेवण जर या सामन्याचं टर्निंग पॉईंट आपण पाहिलं होतं. ललिशाच्या बॅटमधून अंतिम 2 षटकारांची बॅक टू बॅक जे 2 षटकार लागल्यानंतर कुठेतरी भरारी घेतली होती धावांची कारविली संघाने. तेच एकमेव कारण या स्पर्धेचं टर्निंग पॉईंट आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केला जाता. बघूया निश्चितच चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार अतिशय प्रेक्षणीय फटका आपण पाहतोय. जबरदस्त फटका अफलातून फटका. शेवटचा अंतिम चेंडूची फेक बाकी असवडी विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडूला फोर्स केलंय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पप्प्या मात्र या ठिकाणी झेल सोडतोय. जीवदान देत हार्ड लक अष्टविनायक ठाकरपडा एन गुड लक. जय बजरंग कारविली एन गुड लक. नीलम नाईक गुड लक. देवराजी नाईक
निश्चितच आम्ही दोन खेळवण्याचा विचार केला होता, ललेश आणि मोहित. मात्र अंतिम 2 चेंडूमध्ये 2 उत्तुंग षटकार मारून संघाला कुठेतरी चांगल्या समान धावसंख्येमध्ये पोहोचवलं होतं आणि तेच या स्पर्धेत टर्निंग पॉईंट ठरलं होतं. लवेश या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार पटकावतोय. आणि वितरण करण्याची विनंती असेल साई स्पोर्ट्स या संघाचे सर्व महेंद्र पाटील आपण हे बक्षीस वितरण करायचं आहे. ललेश याला आपण ऑल द बेस्ट करायचं आहे. मात्र हे विसरू नका, पुढचा सामना त्यांचा आणि तुमचा आहे. महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते ऑल द बेस्ट केलं जातं लवेश याला. वेलपेट नाणे पिसाडे याचं लगेच दोन्ही संघ नायक